लका बायकोला सहज बोलायची सोयच राहिली नाही राव. काय थोडं बोलायला गेलं की राव डोळच वाटारते असो बेच वाटतंय मला तर. काय हाणलं बिनलं म्हणजे आबरू जायची माझी. एवढी 4 माणसात आपल्याला किंमतन काय राव, काय खरं नाही. काय राव लग्न झाल्यापासून माझी बेकारी चालली, कुत्रा हाल खाई नाही. रात्री सासऱ्याला फोन केला, म्हणलं राव पोरगी लय आगावपणा करते, असं तसं घेऊन जावा 4 दिवस. सासरं म्हणतंय तुम्ही काय म्हणणार का, पोरगी एकली आहे असं तसं, तिच्याच मनाने होऊ द्या. म्हणजे तो बी तिचीच बाजू धरतोय बघा की. राव काय अवघडच वाटतंय मला तर. वाटतंय दुसरीच करावं. आल्या पण पोरींचं बी शॉर्टेज आहे, काय होतंय काय माहिती. म्हणलं दाढी बिडी करावायच गोठून, गावातली जत्रा आली, तमाशा ठरवाय जायचं या. पण केस पिकल्यावर राव मार्केट राही नाही राव. काळी केस होती तेव्हा लय मार्केट होतं माझं. काय गोडी नटागत दिसायचा. पण आता काय माकडागत अवतार झालाय. पण ह्या वेळेस लय मोठा तमाशा आणणार आहे बरं का. मंगला बनसोडे ठरवणार आहे. 1-1.5 एकर जाय ना का, आज्याने 1.5 ते 3 एकर घालावली, आपण 1-1.5 एकर लय